हॅलो गाईज, जातायत काही माणसं तुमच्या आयुष्यातून, तुम्ही बिनधास्त जाऊन द्या. कितीही जवळची असू द्या, कितीही दूरची असू द्या. कारण विचाराने प्रगल्भ माणसं, विचाराने चांगली माणसं, मनाने चांगली माणसं, हुशार माणसं तुम्हाला कधीही कमीपणा वाटू देत नाही, कमीपणा भासू देत नाही, ताण देत नाहीत. नेहमी ऐकून घेतात, समजावून घेतात, समजावून सांगतात. तर त्यामुळे अशा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील, ज्या तुम्हाला त्रास देत असतील, ताण देत असतील, तुमच्या मानसिकतेवर सारखा निगेटिव्ह परिणाम करत असतील, तर तुमच्या आयुष्यातून जातायत तर जाऊन द्या, लेट इट गो करू द्या. तुमचा रिमोट हा दुसऱ्याच्या हातात देऊ नका. तुम्ही कधी हसायचंय, कधी रडायचंय, कसं राहायचंय, कुठे जायचंय, कुठून यायचंय, हे तुम्ही दुसऱ्यावर सोडलं नाही पाहिजे. हा कंट्रोल, हा रिमोट तुमच्या हातात पाहिजे. कारण की आपण काय करतो, सयारा मूव्ही लागलाय किंवा आणखीन एखादा कोणता मूव्ही लागलाय, आपण तो पाहत चलतो, आपल्याला रडायला येतंय, आपल्याला त्रास होतोय, तरी पण आपण तो मूव्ही कंटिन्यू करतो का? आपल्या हातात रिमोट घ्या. चॅनल तुम्ही बदलू शकता, तुमचं रडणं थांबवू शकता, तुम्हाला जो त्रास होतोय तो तुम्ही थांबवू शकता. त्यामुळे तुम्ही चॅनल चेंज करा. स्वतःला त्रास करून घेऊन, सर्व्हाइव्ह करून टाइम तुमचा वेस्ट करू नका आणि स्वतःचं हेल्थ तुम्ही खराब करू नका, आहे की नाही? त्यामुळे तो रिमोट तुमच्या हातात घ्या, तुम्ही चॅनल चेंज करा. तेच जर चॅनल ठेवलं तर तुम्ही रडत राहाल, ती निगेटिव्ह एनर्जी घेत राहाल. त्यामुळे तुमच्या हातात आहे की तुम्ही रिमोट दुसऱ्याकडे द्यायचा की स्वतःकडे घ्यायचा. रिअल लाईफ मध्ये असंच होत असतं बघा. आपण आपला रिमोट दुसऱ्याच्या हातात देऊन ठेवतो. कोणी जर तुम्हाला चांगलं म्हणलं तर तुम्ही खुश होता, कोणी जर तुम्हाला नाव ठेवलं तर तुम्ही लगेच रडायला लागता किंवा नाराज होता. त्यामुळे हा रिमोट दुसऱ्याच्या हातात ठेवू नका. तो त्याच्या विचाराने, त्याच्या कल्पनेने तुम्हाला रिप्लाय देत असतो, बघत असतो, बोलत असतो, बरोबर आहे की नाही? ते त्याची एक थॉट प्रोसेस असते, तो त्याचा एक व्ह्यू असतो, त्याची एक कल्पना असते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमचा रिमोट तुमच्या हातात घ्या. कधी तुम्हाला कोणतं चॅनल चेंज करायचंय, कोणतं चॅनल दाबायचंय, ते दाबून एन्जॉय करा तुमची लाईफ, है की नाही? थँक्यू.